तिथं एकटा पठ्ठ्या होता. फक्त 2 गोष्टी होत्या त्यांच्याकडं. एक, आई तुळजा भवानीचा आशीर्वाद होता आणि आई जिजाऊची कृपा होती आणि स्वतःच्या मनगटात ताकद होती. स्वतःचं राज्य 16व्या वर्षी स्वतः स्थापन केलं. तू इकडे येतो का आणि मी इकडे येतो का हे नाही. येतो का जातो का. जगानं त्रास दिला पण 22व्या वर्षी जगाची आई ठरले आणि जगानं त्रास दिला पण 42व्या वर्षी जगद्गुरु ठरले. आणि 39च वर्षे जगले पण स्वामी विवेकानंद ठरले. अंगातली ताकद जपून वापरा. वाघ फाडला होता संभाजीनं. वाघ गोवा नाही, वाघ कळत होतं तुम्हाला. वाघ म्हणजे आपले वाघ नाही, आपला 5च्या पुढं वाघ. 9 वाजता पडला, उताना झाला चित्ता. सकाळी लागला 5 उसने मागा, झाला बिबट्या. एक, अंगातली ताकद जपून वापरा. काय मध्ये तुमचं ए ए ए बऱ्या ए अंगातली ताकद. पुरीला पाहिलं बोकड्याचा आवाज काढायला वापरू नका. म्हाताऱ्यांच्या टिंगल्या करायला वापरू नका. अंगातली ताकद गायीची सेवा करा, देशाची सेवा करा, त्याच्यासाठी वापरा. 2, खिशातला पैसा जपून वापरा. माझातलेवानी कुठे घालू नका. मोटरसायकल चालला कुत्र्याला ताणतो. त्याचा बाप पिसाळलेला होता. अंगातली ताकद जपून वापरा आणि खिशातला पैसा जपून वापरा. मुलीच्या लग्नाला फटाके 40,000ची आणि नवरदेव बाहेरा. ते नवरदेव उड्या हाणायचे. त्याला वाटलं शांताबाई आली काय येणार आहे का काय. कशात आहे का आला पैसे घालता. लग्नातले सत्कार. भयान शेतकरी दुष्काळानं पिडला या 15 दिवसात. शेतकऱ्याच्या घरातलं सगळं गेलंय. शेतकऱ्यांनी यावर्षी लग्न सराईतले लग्नाचे फेटे बंद करा आणि 10वीच्या 2 मुलांची फी भरा. सत्कार बंद करा. लग्न साधे केले तरी पोरं होतात. किडा येऊ देऊ नका पैशाचा. अख्ख्या गावाला फेटे बांधतो याडपाट. पूर्वी पुरुष फेटा बांधायचे, आता हे फेटा बांधतात. बायांनी फेटे सुरू केले. आता तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो 9 वार. पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन. घेतो वाढण्या नावळी तो मुंडके. आम्ही आता झक मारली, आम्ही गडी झालो. झाला कशात पैसे बावळ्याचा बाजार नाही. अक्षरशः लग्नांमधले सत्कार म्हणजे लग्नांमध्ये सत्कार म्हणजे घमेंडीचं प्रदर्शन आहे. यावर तुमचं मत काय. लग्नांमध्ये अख्ख्या वराडाला फेटे बांधणं म्हणजे फेटे बांधणं आणि ते बी मान अपमान करून एकाला स्टेजवर बोलायचं आणि एकाला खाली बसवायचं. एका गाडीवर 2 जण जर आले तर जो मोठ्यातला आहे तो बोकांडी घ्यायचा आणि त्याला खाली बसवायचं. त्यानं याच्याकडं पाहायचं आणि यानं फेटा काढ बांधायचा. अजिबात लग्नात कोणाचा सत्कार करायचा नाही. 1 मिनिट आशीर्वाद जेवा आणि आशीर्वाद सुद्धा कोणचेही ठेवू नका. ज्याची पोरगी पळून गेले त्याचे आशीर्वाद ठेवले. आपली का नीट राहीन. त्याची सापडानं पेपरला गेली मग का निकाल घेऊन येते का काय करती. विनोद आहे का बोला. हे बंद करू नका. सत्कार बित्कार बंद करू नका. सगळ्या लोकांका मोबाईल आहे. आता पत्रिका छापायची काय गरज आहे. 1 मिनिटात उभ्या महाराष्ट्राला कळल तुझ्या घरी कावा तमाशा आहे. एक, ते पैसे गरीबाला वापरा. भांडे घासणारीची मुलगी 12वीला पहिली आली. त्या मुलीचा मेडिकलला नंबर लागला पण त्या मुलीच्या अंगावर इंटरव्ह्यूला जायला कपडे चांगले नव्हते. महिला मंडळ आपल्या मुलीला 5 ड्रेस आहेत. आपली मुलगी 2 वापरीतच नाही. आपल्या घरातल्या कपाटातला 1 ड्रेस तिला देऊन टाका. तिच्या गालावरचं हसू ही तुमची पांडुरंगाची सेवा घडे. 10वीच्या पोराची 2 जणांची फी भरा. जे जमीन वाट्यानं करून जगतात गरीबाची पोरं त्यांना मदत करा. आणि देव त्याच्यात आहे. तुमचं काय मत आहे. कशातही पैसे घालू नका. आणि आज 80% लोकांना एक वाक्य सांगा. हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. केरळवरून पोरगा आलंय इतकंच. पेट्रोल पंपाच्या शेजारी फळीवर झोपात आहे
आणि कोणाच्या सगळ्यांच्या गाड्यांना हवा भरीत आहे, त्यानं हवा भरण्यावर गुंठा घेतलाय. 1 गुंठा जमीन त्यानं हवा भरण्यावर घेतली. रिकाम्या बाटल्या विकणाऱ्यांनी गाड्या घेतल्यात आणि बाटल्या रिकाम्या करणाऱ्यांनी जमीन विकल्यात. कशाला माणसं जगतील? कशाला जगतील? विचार करा ना. विनोद आहे का? 10वीच्या पोराला आता हे आपल्या अवलादीत 70ची पल्सर याला फिरायला, 10,000चा त्याच्याकडं मोबाईल आहे, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट आहे, रुपड्या इन्कम नाही सांडाचं. वळू म्हणून इंडतो वळू, तरी त्याला 70ची पल्सर आहे, 10चा मोबाईल आहे, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट आहे, वरून त्याच्या खिशात 100 रुपये आहेत. कधीही त्याचा बाप 100 देतो, ही 100 देती. ही तर लय शहाणी. ही उलटी पोराला म्हणती हे 100 राहू दे, त्याचं ऐकू नको, त्याचं ऐकू नको, तो पहिल्यापासून तसाच आहे. कोण तो? त्याला मी 9वी पासून पाहते. आता त्या कार्ट्याच्या खिशात 200 रुपये असले होते, का आला हरिपाठ करीन? ते क्वार्टरी पेणार. पैसे कमी पडले, चोऱ्या. चोर का वाढले? तर या हरामींना फुकाट खायची सवय लागली. पैसे कमी पडले का चोऱ्या करायच्या? काय मत आहे तुमचं? यांना सवय लागली ना. आईनं म्हणायचं दरवाजा उघडं ठेवा बरं, पप्पू येईल. पप्प्याची आई अंगणात बसवली पाहिजे सकाळपर्यंत. तो पप्प्या काय हरिपाठाला गेला का? ए पप्प्याची आई, तुझ्या पप्प्याला पाहिलं बँडवाल्याला घाम येतोय. आणि आयानी लाड करायचे पोरांचे, 100 पोराला खर्चायला. त्यामुळे ती मंडळी माझाटून गेली. मग ते क्वार्टरी पेना. मग आता त्यांनी वाढदिवस साजरे करायला सुरुवात केली. वाढदिवस साजरे करायला सुरुवात केली. आता ते वाढदिवस घरी नाही करती. ही माझाटेल बापाची अवलाद आहे, नाही बिन बापाची. यांना बाप नाही, हे वड्याला सापडेल. यांचे वाढदिवस कुठं आहे माहिती आहे का? हायवेला, डांबरीवर केक ठेवायचा, डांबरीवर 5-6 जणांनी त्याच्यावर सामुदायिक मुतायचं, संगत चेन खोलायची, सगळ्यांनी मुतायचं, आणि तो मूत केक मध्ये कालवायचा, आणि तो मूत एकमेकाचा प्रसाद म्हणून खायचा. हॅपी बर्थडे टू यू. आणि दारू पेलो एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारायच्या. हे दत्त्या, हे भिक्या, हे वामण्या. खरंय का खोट आहे बोला? यांना फुकाट मिळालंय सगळं. मुलगा मलाय, मुलगा तुम्हाला, मुलगा मलाय, मुलगा तुम्हाला, मुलगी मलाय, मुलगी, मुलगा मलाय, मुलगा तुम्हाला, मुलगी मलाय. तिकडे नका लक्ष. काय बसा, खाली खाली बसा. अहो गेली गाई. बरे बस घाणे. विक्षेप न करू, मजा राहत नाही. सांगायचे वाक्य चुकीचे आहेत का? माझटून गेले. मुलगा मलाय, मुलगा तुम्हाला आहे. आपण काय चूक केली महाराज? आपण काय चूक केली? इयर खणून ठेवली, पाईपलाईन करून ठेवली, घर बांधून ठेवलंय, मोटर बसून ठेवली, यांच्या शाळा केल्यात, यांची फी केली, यांना रुपड्या खष्ट राहिले नाही. फुकाटे नाही यांना. हे चांगले रिपीट केल्यावर काय करते? हे भंगार भुंगार, हे बेवडे बिवडे चांगले आठवड्यातून एकदा लाईट बंद करून हल्ल्यावर काय करते? त्याला आपल्यासारखा बाप पाहिजे. ओचून ना पडला असता पोऱ्यांना आलाय का मी तुला पैदा केलं आणि तू काय माल शिकतो काय? आता हे पोर आहेत महाराज, 10वीचा पोऱ्या बलात्कार करतो, 12वीचा पोऱ्या खून करतो, 13वीचा पोऱ्या पंप लुटतो. म्हणजे काय? यांना फुकाट खायची सवय लागली हरामींना. आजपासून प्रत्येक बापांना स्ट्रिक्ट करा बरं. रात्री 9 नंतर घराच्या बाहेर जायचं नाही. काय करतो पोऱ्या? 9:30 वाजले आपल्या घरात यायचं नाही, बाहेर मार तिकडं. शेजारचे म्हणले तुम्हाला माणुसकी नाही, तुला दत्तक घे, तुला लई पुळकाय, घे दत्तक. पोऱ्या म्हणला मी घरातून निघून जाईन, त्याचे कपडे पिशवीत घाला फक्त, फळ मी करेल प्रयत्न परत.
काय करते ती आवला? पोऱ्या म्हणला मी फाशी घेईल, ही दुरी तू गुतो मी वडितो, इकडे ये. पोऱ्या म्हणला मी औषध पिईल. कोणतं औषध घेतो? टाटा मेट्री घेतो का, निराय कतर घेतो का, राऊंडअप घेतो का, गोल घेतो का, M45 घेतो का, टिकटॉक घेतो का, अविनाश घेतो? इतरना शिकाची नावं कोणाला लागली ते लिहून घ्या. आणि कोणत्याही पोरांना औषध पिऊ द्या, पोरगं 5 तास मरत नाही. माझ्या विश्वास नसला घेऊन पहा. आणि त्याला दवाखान्यातून आणल्यावर म्हणायचं औषध घेतो का तू? शेण खावा पण औषध नको. कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी त्यात. इकडून नळी घालून इकडं काढली ना, मोकळा झाला तो. ते रिकामं खोकं पाहिलं तरी म्हणते औषध आहे काय. विनोद ह्या लाड केले. हे स्टेजवर बसलेले शिकलेले विकलेले हे पोलीस खात्यातले लोक, आपण गरीबाचे आहेत, आम्ही गरीबाचे आहेत, मी शेतकऱ्याचाच आहे. आता जाऊ दे, आता काही कमी नाही. पण आता आम्हाला किती पैसे मिळाले ना रोज, तरी आम्हाला ऊत येत नाही. का? आम्ही गरिबीतून मोठे झालोय. आम्हाला छान आहे. 10 रुपये नसल्यावर काय होतंय आणि 2 रुपये नसल्यावर काय होतंय. टेबल होता, खाली टेबल, त्याच्यावर हात होता आणि वरून रूळ होता. आई 9वार साडीतली होती, पण गुरुजीला सांगत होती भाऊ मेला तरी चालेल, शिकला पाहिजे. आज ह्या शिकलेले शेवटे नोकरीला लागणारी लोक आहेत ना माझ्यासमोर कीर्तनात बसलेली, ही सगळी आपल्या आईची पुण्य आहे. किती शिकवा, बापाला भेटायचं गुरुजीला, भाऊ मेला तरी चालेल हान, पण शिकला पाहिजे. अरे चिमणीवर अभ्यास करायचा, रॉकेल जर कमी असलं तर आईनं पोरग चुलीजवळ घ्यायचं आणि आईनं पोराला सांगायचं भाकरी करे पद्धत लिहून घे, रॉकेल कमी आहे, उद्या पुरलं पाहिजे, सकाळी मी तुला उजेड पडल्या लिहायला उठीन. 7वी पर्यंत पाटी होती. पाटी साठा नव्हता तिला, अंडरपॅन्ट नव्हती 9वी पर्यंत. अरे शाळा जर सुटली ना शाळा तर पोरं पळायचे. तर एक हात दप्तराला होता आणि एक हात चड्डीला होता, तेव्हा पळता येत होतं. कमरेला पट्टे नव्हते, करगुट्याला लाकूड होतं, ते पिळकावून द्यायचं. आपले आईबाप देव होते. आता या हरामीला सगळं फुकाट मिळालं, माझाटून गेले. त्यांना ऊत यायचं कारण काय? यांनी स्वऱ्या करायच्या, पंप लुटायची, पुरींच्या छिडी काढायच्या. हे माझाटले का? यांना टोटल गोष्टी ऐकत्या आहेत. शाळेतून पोरगी जर उशिरा आली तर 9वार साडीतली आई होती, पुरीला जवळ बोलायची, इकडे ये. शिकेल होती का आई? शिकेल होती का? नाही. इकडे ये. का ग उशिरा आली? शाळेतून उशिरा का आली? पुरीनं म्हणायचं बरोबर आहे. आईनं म्हणायचं थोबाड फोडीन, काल सावली तिथं होती. आईला घड्याळ नव्हतं, पण हाता झाडाच्या सावली हिशोब होता. आज रविवारी पोरगी शाळेत जाती. ही शाळा भरती कुठं बुवा? ही बिगर दप्तराचे क्लास कुठं घाटात चालू आहे का? आणि पोरगी पळून गेलो आई म्हणती मला अंदाज आलता. तू जपाला बसली होती काय? सांगा विनोद आहे का? चांगल्या पोरी फटकून बिटकून काढलं तर काय करते पोरी? फार लाजा सोडल्या पोरीने या 2-4 वर्षात. कोणावरही प्रेम, त्याला क्वालिटी नाही, दर्जा नाही, भंगार आपलं. आम्ही एका वर्गात होतो ना, थोपाडा फोडले पाहिजे. बरं पोरी इतक्या बिंडोक झाल्या त्या 2-4 वर्षात, चांगल्या पोरावं प्रेमच करीन. भंगार त्याच्या बगलात उशिड्या, 1 साइड भांग, अंडरपॅन्टला वा. आणि ही त्यालाच म्हणते तूच माझी जान आहे. आणि त्याला मिशी नाही, ते म्हणतं इश्क ही मेरी जिंदगी आहे. फटकावले काय करते बोली. हा विनोद आहे. आणि मुलींच्या आयांना सांगतो 100% पोरी इंदुरीकरला शिव्या देत्या का बा, इंदुरीकर आम्हाला लय बोलतो, आम्ही कसे केस राखू, आम्ही कसे भांग पाडू, आम्ही कुणाचा हात धरून जाऊ, त्याच्या काय बापाचं जातं, त्याला काय प्रेम कळतं. माझ्या बापाचं काही जात नाही, पण मी एका मुलीचा बाप आहे.
जरा पोरींच्या आया बिया नीट आहे का. बापावर भाषणं करीत जाऊ नका, बापावर व्याख्यानं करू नका जाऊ. बापाचं हृदय जाणावं लागतं. काय मत आहे तुमचं? मुलीसाठी बापाचं हृदय वेगळंच आहे, यावर तुमचं मत काय? त्याला भाषण करून आणि व्याख्यान करून करेल बाप. बाप तुम्हाला व्याख्यान करून कळेल, बाप तुम्हाला भाषण करून कळेल, बाप तुम्हाला कादंबऱ्या लिहून कळेल. बापाचं हृदय मुलीसाठी काय असतं जरा 2 मिनिटात ऐका पोरीनो. पळून जा तुम्ही, आपलं मत नाही तुमचं काही, कारण मला गॅरंटी आहे तुम्ही माझं ऐकू शकत नाही. तुम्ही जी झक मारायची ती मारणारच आहे, कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज नाही. जा पळून, आता जा, कीर्तन संपल्यावर चंद्र आहे, जा मेसेज टाकान जा. पण बसलेले पुरुष मंडळी, शिकलेले लोक त्यांच्या आया नीट आहे का? महिला मंडळ, खरं सांगा, मी तुमच्या मुलासारखा हा तुम्हाला विनोद वाटतो? हा टाइमपास आहे? जा पळून पोरीनो, फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. जा आयुष्यात त्या बापाचं पाप सांगा मला, की त्या बापानं आयुष्यात असं काय पाप केलं का तुम्ही त्याला समाजातून कायमचं उठवलं आणि त्याला मान खाली करून जगावं लागलं? याचं उत्तर सांगा. सांगा त्या बापाचं पाप. अरे बनियन मळालं तर पलटी करून घातलं हे त्याचं पाप आहे? बनियन तुटलं तर त्यानं गाठ मारली हे त्याचं पाप आहे? बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले आणि तुम्हाला त्यानं फी भरली हे त्याचं पाप आहे का? त्याचं पाप सांगा ना मला. सांगा तुमच्या बापाचं काय पाप आहे? पोरीनं तुमचा जन्म नव्हता झाला. हा शेतकरी वर्ग आहे ना, हा माझ्यासमोर बसलेला मी यांच्या मुलासारखा आहे. पोरीनं शेतकरी वर्ग व्हायला निघला ना, तर त्याला काही जीसीपी नव्हता आला, त्याला काही ट्रॅक्टर नव्हता आला. पोरीनं शेतकरी व्हायला निघला ना, तर त्याच्या वाट्याला 2 बैल आलती आणि कौलाचं घर आलतं. त्याच्या बायकोनं डोक्यावर दगड वाहिली, त्या बापानं पायानं गाळ केला आणि दोघांनी कौलाचं घर बांधलं. पोरीनं तुमचा जन्म झाला ना, तर 15 मिनिटं तुमचा बाप हसत होता. तो का हसत होता माहिती आहे तुम्हाला? हेब्रे, का हसत होता माहिती आहे तुम्हाला? त्याच्या आईनं त्याला सांगितलं होतं, तुला जर मुलगी झाली तर तू नशीबवान असशील. त्याला मुलगी झाल्याचा आनंद नाही झाला रे, त्याला आईनं दिलेले आशीर्वाद लागू पडल्याचा आनंद झाला. पोरीनं तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या, 1.5 इतक्या होत्या तुम्ही, इतक्या. तुमची आई तुम्हाला आंघोळ घालत होती. ही कशी घालीत होती माहिती आहे तुम्हाला? कशी घालीत होती माहिती आहे? पाय पसरायची. 9वार साडीतली आई सांगेल, पाय पसरायची आणि पायावर पालथं तुम्हाला झोपवायची आणि तांब्यातलं पाणी, बादलीतलं पाणी तांब्यानं तुमच्या अंगावर ओतायची. तर हा पहाडासारखा बाप पोरीनं तुमचा बादलीतलं पाणी तांब्यानं पोरीच्या अंगावर ओतत होता आणि तुमची आई तुम्हाला सोडून आंघोळ घालत होती आणि तुमचा बाप पाणी ओतत होता. फडक्यात तुमच्या आईनं तुम्हाला गुंडळलं आणि झोळीत टाकलं. तर हा पहाडासारखा बाप तुम्हाला झोका देत होता आणि त्याची बायको भाकरी करत होती. पोरीनं तुम्ही बोलायला ना, एब्रे तुम्ही बोलायला लागल्या तर तो बोबडा बोलत होता. तुम्ही चालायला लागल्या तर तो वाकून चालत होता. आणि तुम्ही लई रडायला लागले ना पोरीनं, लहानपणी तुम्ही लई रडायला लागल्या ना, तर हा पहाडासारखा बाप गुडघे खाली टेकवायचा, गुडघे दोन्ही हात खाली टेकवायचा आणि पोरीनं तुमचा बाप घरात घोडा व्हायचा रे, घरात घोडा व्हायचा आणि तुम्हाला पाठीवर बसवायचा. तुमचे दोन्ही पाय त्याच्या पोटाला लागत होते रे, त्याच्या पोटाला लागत होते आणि तो पोटाला पाय लागले की हसत होता. 10वीचं टाइम टेबल लागलं पोरीनो. त्याने एका कागदावर टाइम टेबल लिहून घेतलं आणि ज्या दिवशी तुम्हाला पेपर होता, ज्या दिवशी तुम्हाला पेपर होता पोरीनो, त्या दिवशी त्यानं 10:30 वाजता नाही 9:30लाच गाडी पुसून ठेवली आणि पोरीनो तुमच्या पेपरच्या ठिकाणी तुम्हाला मोटरसायकलवर घेऊन गेला. पेपर सुटेपर्यंत शाळेच्या बाहेर बसून राहिला आणि मग घरी आला. पोरीनो तुम्हाला पाहायला पाहुणे आले, 20 पाहुणे आले. त्याच्या घरात ताटल्या नव्हत्या पोरीनो त्याच्या घरात. त्यानं शेजारून ताटं आणली, पाहुणे जीव घातले. लग्न जमलं. संध्याकाळी उशीत मुंडकं गुंतून उशीचा कवर ओला होईपर्यंत रडला तो. त्याच्या बायकोने पहाटी त्याच्या पाठीवर हात टाकला आणि सांगितलं डोळ्याचं पाणी पुसा. त्याने सांगितलं माझ्याकडे पैसा नाही पण माझ्या मुलीचं नशीब चांगलं आहे,
घरातली माणसं चांगली आलीत. आईनं सांगितलं मी माझा अख्खा गळा मोकळा करील, पण तिला लग्न चांगलं करील. बाप म्हणला गळ्यातल्यानं होणार नाही, मी 20 गुंठे जमीन विकील, पण तू लग्न करील. पोरीनो पाया पडून सांगतो तुम्हाला, द्वादशी आज प्रदोष आहे, कार्तिक महिन्यातली द्वादशी आहे. पाया पडतो पोरीनो तुम्हाला, तुम्हाला ज्याच्याबरोबर प्रेम करायचं त्याच्यावर करा, ज्याच्याशी झक मारायची त्याच्याशी मारा, ज्याच्याबरोबर तुम्हाला पळून जायचं ते जा. पण पळून जाण्याच्या अगोदर स्पष्ट बापाला सांगून टाका माझं ह्या मुलावर प्रेम आहे. तो 5 लाख रुपये घालेल, पण ह्या काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्याची इज्जत वाचवा. वाचवा. त्याचं बनेर मळालं तर मळू द्या, फक्त त्याला गल्लीनं वर मान काढून जगू द्या. यावर तुमचं मत काय? त्याला जगू द्या. त्याच्या कालवनाला तेल नसलं तरी चालेल, त्याचा शर्ट फाटला तरी चालेल, पण तो गल्लीनं चालला तर वर मान काढून चालला पाहिजे. तू लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी, उड़ जाएगा काय डीजे लावायची गरज? अरे भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे, ते एक दिवस खालीच करायचं आहे. अरे हे घर कसं आहे? जिंदगी जिंदगी काली काली एक ना एक दिन तप करू नका, ध्यान करू नका, धारणा करू नका, बायका परत सोडून बोंबलत हिंडू नका, दीड तास देव सोडीत बसू नका. कलियुगामध्ये एकच करा, ते नाम सोपेरे रामकृष्ण गोविंद वाचेती सद्गत जपे आधी. फक्त एक काम करा, साधना करा. कोणती करा?
इथं जप करू नका, इथं एकच करा, रामकृष्ण हरी विठ्ठल. इथं काहीच करू नका. तरुण पोरं, लहानाले पोरं, शाळेतले पोरं, बैठे बैठे सावधान. 5वी ते 10वी शेमी अधिक मराठी. तू इंग्लिश मिडियम नाही ना? शेमी कितीला आहे तू? 6वी. बापाच्या बायको टिंबटिंब म्हणतात. तू कितीला आहे? 6वी. शेमी चेहरा शेमीचा आहे. बापाच्या आईस टिंबटिंब म्हणतात. बापाच्या आईस टिंबटिंब म्हणतात. आजी. आजीला वेलांटी पहिली का दुसरी? चूक. आजीला वेलांटी दुसरी. तू मागचा. इंग्लिश मिडियम नाही तू? हा, चेहरा इंग्लिश मिडियमचा. मी माणसाचं असं चेहऱ्यावरून त्याचं अख्खं भविष्य सांगणार मला. ते उगाच आपल्याला हेच उरकानं नाही तर तो जाणार. मी असं नजरेतून सांगणार, हे बाई इथं 2-4 दिवशी येणार आहेत, एका मिनिटात सांगणार. नुसत्या नजरेनं पाहिलं ना, अरे हे सरमाडीवाला आहे, हे देशीवाला आहे, हे धाब्यावाला, असं मिनिटात सांगणार मला. हां, जुगार खेळणारे एका मिनिटात सांगणार. ते उगाच नको हाय भांडणाचं मूड. शाळेतले पोरं सरळ बसा पटकन, बैठे बैठे सावधान. तरी म्हणजे काय? तरी 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 साधने तरी. आता तरी शब्दाचा अर्थ आहे का नीट? तरी परीक्षा चालू आहे, 5 मार्काचं लिहायचं राहिलं, बेल व्हायला 5 मिनिटं राहिले, आपल्याला 5 मार्काचं येत नाही, तो पुढच्याला म्हणतो आता तरी 5 मार्काचं दाखव, नाही तर पेपर गेला. आता तरी. एखाद्या पोरानं लई पुरी पाहिल्या, पसंतच केलं नाही, त्याचा बाप त्याला म्हणतो आता तरी हिला हा म्हण. एखाद्यानं लई सीजनच जमानं, त्याचा बाप पाहुण्यांना म्हणतो आता तरी एवढा सांड पिवळा करा. एखाद्या दारुड्यानं इस्टेटीचं वाटुळं केलं, बायको म्हणते आता तरी लाज धरा. तसं महाराज म्हणले साधने तरी. पुढचा शब्द आला हेची. आता हेची शब्द टाळकऱ्यांसाठी. हेची व्हावी माझी आस, हेची आम्हा करणे काम, हेची थोर भक्ती हे आवडते देवा, आणि साधने तरी हेची. आता हेच या शब्दाचा अर्थ असा आहे, याच्यापेक्षा दुसरी नाही. सरळ बसायला आणणारे पोरं पटकान आणि जोरात उत्तर द्यायचं. आता बैठे बैठे सावधान, पुरीनी बोलायचं नाही.
फक्त पोरांनी बोलायचं. या वर्षाचा गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा भारत. जोरात बोला. कोणता? भारत. या 2-4 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. करेक्ट. सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं झिंगाट. हा. या 5-6 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुनू तुझं माझ्यावर, मला आमदार झाल्यासारखं. हा. आता पुढचा प्रश्न बरोबर एकदम जोरात. घाबरायचं? आवाज कमी येतोय. घाबरायचं? 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे? हो. मग त्याला गरज आहे का मोबाईलची? नाही. मग त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? बाप. करेक्ट. मग आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे, आपला चला पुढचा प्रश्न पोरांना एकदम जोरात. 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते, मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई. करेक्ट. मग आपल्या घरात 2च माणसं हलकट आहे, जोरात सांगा. आई आणि आई. हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद द्या. आणि लोक म्हणते इंदुरीकर काही बोलतो, पागल आहे का मी? हा सूर्यन. हा माझ्या कीर्तनात एकच दोष आहे महाराज, फक्त मी खरं बोलतो आणि आपण बोलतो ते घडतं. मी 10 वर्षापूर्वी म्हणतो तो मजूर गाडी होईन, आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणतो तो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल, आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणतो तो मजूर बागायतदाराला याजानं पैसे देईल. मी 10 वर्षापूर्वी म्हणतो तो मजूर बागायतदाराची खरेदी घेईन. मी 10 वर्षापूर्वी म्हणतो तो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल. मी 10 वर्षापूर्वी म्हणतो तो पोरगी बापाला लग्नाचा लय लोट होणार नाही. निम्मे बाप मोकळे केलेत पुरीनी. मी एका वर्गात होतो नाही. पुरीनो तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात. रांग. मुलगी द्या, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे. नाही तर रांग लागायची अंगणातून, तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय उपयोग? आता हसाल रे. आणि तरुण पोरं ध्यानात ठेवा, भपक्याचे दिवस गेले. आता भपक्याचे दिवस. बुवा 2 GCP आहे त्यांना, 2 धाबे, 1 पंप आहे, मग पोरगी द्या. आता ते दिवस गेले. आता लोक म्हणतात पंप असू नये तर GCP असू, पोरग पियतय, पोरगी द्यायची नाही. पोरानो आता व्यवसाय करा, नोकरी लागणार नाही. पागलपणा करू नका. कवर शिकता. बरं काय करणार? शिकून करणार काय तुम्ही? बोला. 35 वर्ष तू शिकतच राहिला, मग तू काय कावळा शिवल्यावर नोकरी लागतो का? बावळाटा. अरे गाडी का, कुल्फी का, पावी का, बटारी का, रद्दी का, शेळ्या पाळा, भंगार गोळा करा. किराणा दुकानात कपड्याला घड्या घाला, कापड दुकानात किराणा दुकानात पुळ्या बांधा, किंवा कापड दुकानात कपड्याला घड्या घाला, बुटाची पॉलिश करा. फक्त शेतकऱ्याच्या पोरांना पाया पडून सांगतो, शेतीला जॉईंट व्यवसाय केल्याशिवाय शेतकरी जगू शकत नाही. इथून पुढे नुसत्या शेतीवर सूत्र जमणार नाही. शेती ही अनिश्चित जाईल. अनिश्चित आहे. आता शेतकऱ्यानं गारी कावा, जॉईंट व्यवसाय करा, शेळ्या पाळा, कोंबड्या पाळा, किराणा, भाजीपाला, मुलांच्या शाळा, ह्या तरी गोष्टी वरच्यावर सुटल्या पाहिजेत. नुसतं सोयाबीन निघालो पुरीचं लग्नाचं पाहू, हे दिवस आता राहिले नाही. काढून वाहून गेली. आता कवा आणते ती? काढून ठुलीन वाहून गेली. आता काय करतो? शेतीला जॉईंट. आणि शेतकऱ्याचे पोरं ध्यानात ठेवा, दूध घालणारे पोरं नीट ऐका. डेअरीची दुधाची किटली वाळायच्या आत जो घरी येतो तो दुधावर स्लॅब टाकतो. शेतीला जॉईंट व्यवसाय केला पाहिजे. आता मी स्वतः शेतकरी आहे. आता आमची शेती चांगली कशी आहे? इकडलं थोडं चांगलं आहे, मग ती वाहून गेली काय?
इकडं हलके हाती 3 असतात रोज. कसे बी मी काही सीझन मधला बुवा नाही आहे महाराज. मी कसंही असो 85-90 कीर्तन महिन्याला करणारा माणूस आहे. मी काय हाफ सीझन मधला बुवा नाही. मग सप्ताह बसला आणि महाराज झालो असं नाही. काय दगडावर आपटा 3 लात भ्याव नाही रोज. 2-3 दिवस तर 4-4च काढले परदिवशी. अंतर काटल्यावर आपला 5चा विक्रम आहे. 3 तर आता हे दुसरं आहे, अजून एक करायचं आहे. आणि टायमिंग नाही आहे कवाय बी. रातचं 11ला सुरू होते काय वेळेस. टायमिंग नाही कवाय. परदिवशी तर 11ला सुरू झालं तर रातचं. त्याला काय नाही. मी येईन तेव्हा कीर्तन. आणि ही कीर्तन काळाची 3 करतोय रोज तरी फ्रेश आहे तुमच्यापेक्षा. तुमच्यावर नक्की लोड काय आहे? तुमच्यावर एकच लोड आहे, ती माझ्या गाडीवर हिंडली मॅसेज त्याला टाकला ती हाय. पोरांनो व्यवसाय करा, बायको मिळणार नाही. आणि बायको ह्या 2च वर्षात 2 महिन्यातच करा. पुढच्या वर्षी लग्न तिथी नाहीत. 2020 साली लग्न तिथी नाहीत. शुक्राचा असतंय 25-30च तिथी आहेत. आता 13 तारखेला लग्न सराई सुरू होणार आहे 4 दिवसानं. तुळशीचं लग्न 13ला आहे. लग्न सुरू येतीन त्यांना हा म्हणा. इडी बहिरी मुखी भले तिला पहिले 2 पोरं चालतील. मग आता काय करतात? आणि एवढा सीझन गेला का तुम्ही लटाकले. मग एकच पर्याय आहे, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे, झोपणे. नाही झोप आली तरी झोप येत नाही डबल. नाहीतर मामाची मामीची पूजा करणे बस. ए बरे तुझ्या मामाला मुलगी आहे का? मुलगी आहे. किती आहे? आणि तुला भाऊ आहे तुला? भाऊ आहे का? तू मोठा आहे का लहान आहे? जो जास्त प्रयत्न करील तोच गड काबीज करील. तुझ्या मामाला आहे का रे मुलगी? किती आहे? एक. आणि तुला भाऊ? 2. तुम्ही झाले मठाधिपती. तुझ्या मामाला नाही? तुम्ही झाले गोसाई. तुझ्या मामाला आहे का रे? नाही. तुझ्या किती आहे? 2. अरे वा. तुझ्या मामाला किती आहे? 1. आणि तुला भाऊ? तुझ्या मामाला रे? हा 3. तुझ्या मागचा तुझ्या मामाला नाही? 2. तुझ्या नाही का मामाचंच लगीन झालं नाही? मामाच मोकळा हिंडत. अरे साधना करा, 2 करा, कोणते करा? परद्रव्य नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा. नारायण फक्त 2 कामं करा. पर स्त्री आणि पर धन याचा विटाळ धरा. सुखाला तोटा नाही. बस आणि सगळे जग मिळालंय कशात? या 2च गोष्टीत, पर स्त्री आणि पर धन. मित्राचं भांडण होण्याचं कारण पैसा. मैत्रिणीनं प्रियशीनं धोका देण्याचं कारण पैसा. आणि पाया पडून सांगतो, महिला मंडळाला एक वाक्य सांगतो. महाराज म्हणून सांगत नाही, पण तुमचा मुलगा म्हणून सांगतो. ऐकाल का? तुम्ही तर बोलायच्याच बंद झाल्या. ऐकाल ना?
पाया पडतो महिला मंडळ तुमच्या सगळ्यांच्या. हे लहानाल्या पोरांना ना जरा मोबाईल खेळायला द्यायचं बंद करा. तुम्हाला वाटतं आम्हाला एकुलतं एक आहे, बाबाच्या काय बापात जातं, माझ्या बापाचं नाही जात काही, पण हे पोरगं तुम्हाला पाणी पाजेपर्यंत जगावा ही आमची इच्छा आहे. मोबाईलचे वापर पाया पडून सांगतो कमी करा. आत्ता तुम्हाला वाटतं मोबाईल 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 वापरणाऱ्यांना 8 रोग आहेत. एक, मोबाईलमुळं संवाद संपला, माणसं बोलायची बंद झाली, त्यामुळं माणसं भरमिष्ट झाली, मेंदूवर लोड आला आणि अटॅक यायला लागला. मग ही फाशी घेणं, इरीत उडी टाकणं, ही बिंडोक विचार मोबाईलमुळं यायला लागले. एक, मोबाईलमुळं संवाद संपला. 2, मोबाईलमुळं माणसं एकलकोंडी झाली, एकटीच बसतात माणसं, येड्या बाबळीत, मुरीत, सिमेंटच्या नळीत, बागात, तुरीत. मग तुरीला शांगा का म्हणे येणं, लग घेऊला गेला आणि मोबाईल आला, त्यानं चेन सुद्धा खोलली.